नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शतकावर. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 होतात आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत रुपाली आणि अनिरुद्ध आहे. खूप छान दिसत आहे. गोल्डन ब्लॅक कॉम्बिनेशन आहे. कसं झालं आहे सगळं, आज तर काय वेगळीच वाटतेस. आणि ते नोज रिंग जी फिरली आहे खूप सुंदर. हां, ती ही जी ज्वेलरी क्रिएटिव्हिटी कोणाची? आईची. ही नोज रिंग आणि हे इयरिंग जे आहेत हे आईने बनवलेले आहेत, त्यामुळे ह्याला एक वेगळा खास टच आहे, एक वेगळा असा भावनिक टच. सर तुम्ही तर काय आता बोलायलाच नको, मस्तच दिसतंय. लास्ट टाइम मी राजविंडा बोललेली, आता पण तसेच दिसतंय. म्हणजे ते कंटिन्यू ठेवलंय तुम्ही. आपली माणसं ना आपलं नेहमी कौतुक करत असतात. तू मला राजबिंडा म्हणाली आहे कारण तुला खरंच तू खूप प्रेमळ आहेस आणि खूप तुला दुखवता येत नाही माणसांना. सर असं नाही आहे, म्हणजे सुंदर दिसतंय तर बोलणारच ना. पण मग हे कॉस्ट्यूम आहे ते नक्षनी डिझाईन केलेलं, पुण्याचे नक्ष आहेत त्यांनी, आणि थीम आहे ब्लॅक आणि गोल्ड म्हणून ते तसं. सो रुपालीचे काय याच्यात इनपुट्स होते, काय सरांना हे छान वाटेल सर ट्राय करूया असं नाही, हे बघ ॲक्च्युली त्यांना सगळं छान दिसतं. असं काही त्यांना सांगायची गरज लागत नाही की हे छान दिसणार आहे, हे छान दिसणार आहे, आणि ते कॅरी करतात. त्याच्यामुळे जेव्हा मी असं नजर फिरवते सगळीकडे तेव्हा मला कायमच एक वेगळी पर्सनॅलिटी आणि एक वेगळा. आज सकाळीच असं डिस्कशन चाललं होतं की 3 पीस घातल्यानंतरचा वॉक किंवा शेरवानी घातल्यानंतरचा वॉक किंवा काय. सो ना त्यांच्यामध्ये एक तो आपसूक तो असा एक कपडे घातल्यानंतर एक वेगळा ॲटिट्यूड येतो आणि तो त्या कॉस्ट्यूमला जास्त अजून मला वाटतं एलिव्हेट करून 4 चांद लगा देत आहे. सो त्यांना काही सांगायची गरज लागत नाही की हे असं काहीतरी करावं. बरं, रुपालीच्या या लुकबद्दल तुम्हाला काय वाटतं? छान म्हणजे नाही, अप्रतिम. नुसतं छान नाही तर अप्रतिम लुक आहे. असे कपडे खूप कमी ॲक्टर्स कॅरी करू शकतात आणि खूप प्लॅन करून ती करते. आपण सातत्याने मी हे सांगत आलो आहे की खरंच ती कुठलंही काम हातात घेतल्यानंतर ती खरंच प्रामाणिकपणे ते करायचा प्रयत्न करते. आणि तिला ना फार पूर्वीच कळलेलं की आपण खूप छान दिसतो, त्यामुळे डिझायनर्स तिच्यासाठी जे काही आउटफिट्स तयार करतात त्याला ती खरंच एनहॅन्स करते, त्या कॉस्ट्यूमला एनहॅन्स करते, विच इज अ गुड थिंग. आणि यावेळेला तिने आईनी क्रिएट केलेली ज्वेलरी घातलेली आहे, ते मला फार आवडलं की आईनी घातलेली आहे, केलेली आहे. नॉर्मली मी असं ऐकलं की घरात जे असतं ना, घरातल्यांनी केलं की नॉर्मली लोक म्हणतात की नाही डिझायनर पाहिजे, पण आई आपली सगळ्यात मोठी डिझायनर असते, ते तिने प्रूव्ह केलं आहे की आई सगळ्यात मोठी क्रिएटिव्हिटी असते, ते तिने प्रूव्ह केलं आहे. आणि खरंच छान आईने डिझाईन केलं आणि वेगळं आहे. बघा आता तुम्ही इतके सगळे स्टार्स आहेत, स्टार प्रवाहाचे सगळे स्टार्स आहेत, तुम्हाला कोणी असे डिझायनर असं केलेलं सापडणार नाही. सो आय थिंक दॅट इज अ गुड क्वालिटी की आपल्या आईने केलेलं आहे आणि तेवढंच प्रामाणिकपणे आणि तेवढंच छान कॅरी करणं खूप छान. आणि खरंच तो एक टच इतका तो वेगळाच येऊन जातो, एक वेगळंच एक छान वाटतं रे, सगळ्यांमध्ये उठून दिसणारे एक वेगळं. तुझं इयर कफ पण तितकेच सुंदर आहेत, इकडे गेले स्टार्स पण सुंदर आहेत. हे समीर दादा, माझे जे मेकअप दादा आहेत ते, म्हणजे अख्खी टीम त्या कामाला लागते. म्हणजे कपडे आल्यानंतर कसा लुक असणार आहे, मग रुखसार त्या पद्धतीने विचार करते की हेअर कसे असतील. मग समीर दादाचं डोक्यात सुरू होतं की अच्छा हे काय, हा 11th अवरला दिलेला टच आहे त्यांनी, स्टार. सो बट मला आवडलं, मला छान वाटलं. बरं, आणि आता मालिका वेगळंच वळण घेते, दुसऱ्या ठिकाण म्हणजे दुपारच्या स्लॉटला जाते आहे, वेगळं वळण येते मालिकेत. आता रुपाली आणि संजना आणि अनिरुद्ध काय करणार आहेत? नाही, मला असं वाटतं स्लॉट बदलला तरी संजना अनिरुद्धचे इक्वेशन्स सातत्याने बदलत असतात. हां, सिरियल म्हटल्यानंतर, डेली सोप म्हटल्यानंतर किंवा आयुष्य म्हटल्यानंतर आपल्याला काही असं आयुष्य असं सरळ नसतंच, अप्स अँड डाऊन्स असतात आणि असतात. स्लॉट बदलला हे आमच्या दृष्टीने खूप चांगलं झालं आहे, कारण मला पर्सनली हा 2:30 वाजताचा स्लॉट खूप 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 आवडतो, कारण त्या स्लॉटला बायका ज्या आहेत, आमचं मॅक्सिमम ऑडियन्स जे आहे ना बायका आहेत, त्यांना ना तो वेळ मिळतो. कोणाचा वेळ ते म्हणजे काढून घ्यायचा नसतो, कारण जेवणं झालेली असतात, लोकांचे मुलं शाळेत गेलेली असतात, दुपारी त्यांचा वेळ असतो. ते खूप छान पद्धतीने आई कुठे काय करते शांतपणे बघू शकतो. संध्याकाळचा 7:30चा वेळ म्हणजे मुलं शाळेत नाही, जेवणं, स्वयंपाक करायचा,
आणि जेवणं बनवायची वाढायची काही लोक त्यावेळेला ऑफिसवरनं येतात. तर तो स्लॉट मला पूर्वी पण आवडला नव्हता की तो फार असा स्लॉट नाही आहे की जिथे, कारण खूप लोक आम्हाला सांगायचे आम्ही घरीच पोहोचत नाही हो, घरी पोचायला आमचे 9, 9:30, 10 होतात, हे होतात. त्यामुळे मला असं वाटतं हा करेक्ट स्लॉट आहे आणि यावेळेला मॅक्सिमम लोक बघतील, नाही तर त्या स्लॉटला लोक हॉटस्टारवर बघायचे सकाळी 6. तर आय एम हॅपी आणि ऑल द बेस्ट की स्टार प्रवाहनी नवीन स्लॉट क्रिएट केला आई कुठे काय करतेसाठी. वी आर थँकफुल आणि मला असं वाटतं स्टार प्रवाह खूप कॉन्फिडंट आहे. आमचं डिरेक्टर्स कट प्रोडक्शन खूप कॉन्फिडंट आहे. आम्ही कॉन्फिडंट आहोत. एक नवीन फेज सुरू होणार आहे आई कुठे काय करते आणि वी आर एक्साइटेड. येस, थँक्यू सो मच. आणि खूप सुंदर दिसत आहे आणि नवीन मालिकेच्या नवीन रूपात आणि नवीन संजना अनिरुद्ध काय करतायत हे बघायला मी खूप उत्सुक आहे. मालिका तीच आहे, फक्त टाईम स्लॉट चेंज होणार आहे आणि ऑफकोर्स नवीन पद्धतीने आम्ही नव्या एनर्जीने आणि नवीन उत्साहाने प्रेक्षकांसमोर नव्या टाईम स्लॉटला येणार आहोत. मालिका तीच आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.